उद्या मुंबईमध्ये ओबीसी प्रतिनिधी आणि सरकारमध्ये चर्चा होणार आहे। मराठा आरक्षण, जीआर आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात बैठकीत चर्चा होईल। राज्यातील ओबीसींचे सगळे प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, उपसमितीचे प्रमुख बावनकुळे सुद्धा उपस्थित असणार आहेत। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून। जितेंद्र, काही ओबीसी प्रतिनिधी उपस्थित असणार आहेत, याच्यामध्ये नेमकी कोणती नावे असतील आणि मुख्य म्हणजे काय बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे चर्चेला असतील? रिद्धी, आपण पाहिलेलं आहे की मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊन मोठं आंदोलन केलेलं होतं मराठा आरक्षणासाठी आणि त्यानंतर सरकारने एक जीआर काढलेला होता। आता या जीआर वरून जे आहेत ते अनेक ओबीसी संघटनांमध्ये मतभेद किंवा भ्रम असल्याचं दिसून येत आहे। काही ओबीसी संघटना या जीआरचं समर्थन करतायत, तर काही ओबीसी संघटना आणि नेते जे आहेत ते या जीआरमुळे ओबीसींचं आरक्षण संपुष्टात येईल किंवा त्यांच्या आरक्षणावर घाला घातला जाईल अशी भूमिका घेतलेली आहे। आणि त्यामुळे ज्या काही असंतुष्ट ओबीसी संघटना असतील, ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी, नेते, राज्यातील प्रमुख नेते जे आहेत त्यांची एक बैठक आता सरकारने आयोजित केलेली आहे। कारण पुढील आठवड्यात जे आहे ते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वामध्ये अनेक ठिकाणी मोर्चे देखील काढण्यात येणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वपूर्ण अशी मानली जात आहे। कारण जो जीआर काढलेला आहे त्यांचं समाधान करणं, ओबीसींचं समाधान करणं की आरक्षणाला कुठेही धक्का लागेल किंवा नाही, यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। उद्या ही बैठक मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित करण्यात आलेली आहे। यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर ओबीसी नेते, ओबीसी ज्यामध्ये छगन भुजबळ असतील, विजय वडेट्टीवार असतील, लक्ष्मण हाके असतील किंवा बबनराव तायवाडे असतील, यांच्यासारखे संघटनांचे प्रमुख प्रतिनिधी आणि नेते उपस्थित राहतील। आणि या बैठकीनंतर सरकार नेमकं काय पाऊल उचलतं किंवा या नेत्यांचं समाधान कुठपर्यंत करतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी जितेंद्र।